बैल पहिलेपासूनच पळतोय. पण कसं झालंय आताच्या याला मोठी-मोठी लोकं आहेत ती त्यांच्या त्यांच्यातच खेळतात. बारीक बैलवाल्याला बैल देत नाही. बारीक बैल मालकांची पण बैलं पळणारे आहेत. पण मोठे बैल मालक काय करतात, ते त्यांच्या त्यांच्यातच पळतात. बाकीची बैलं उजेडात न्यायला बघत नाही. ते ओळखीचे पैरं करून मैदान 2 दिवसावर आल्यावर पण कारण देतात. बैल न्यायचा नाही, हे असं-तसं आणि मैदानाला मोठा बैल पैरा झाल्यानंतर बारीक बैलवाल्याला फसवतात, की बैल नेणार नाही, पण मैदानाला बैल येतोय. असं आम्ही बऱ्याच वेळेला बघितलंय. अ, जे मोठे गाडा मालक आहेत ते त्यांना वाटतंय, की गरीब गाडा मालकाला बैल दिला तर आमचं कुठेतरी प्रतिष्ठा कमी होईल. काय सांगाल? असं काही नसतं. गरिबाचा पण बैल पळतोच. पण त्यांची एक फक्त त्यांचा विचार वेगळा असतो, की बारीक बैलगाडा मालकात पळेल त्यांना माहिती आहे, गाडी पडली जर आपल्या बैलाचं नाव कमी होईल. पण असं काही नसतं. बैलगाडा मालकामुळेच तिथं पण उशीर झाला. 12 वाजता गाडी खाली गेली होती. रात्री संध्याकाळी 6:15 वाजता गाडी सुटली. गाडी धाग्यात मार खाली. पण त्याला पण कारण काही बैलगाडा मालकच आहेत. 12-12 वाजता आम्ही बैल लाईनीला लावतो आणि तुम्ही मध्ये आणून टाकता. तुम्ही पण काहीतरी विचार करायला पाहिजे. अ, बघा मोठी गाडी. आता पैसे तुम्ही यांचे पण कटिंग करता, मोठ्या गाडीचे पण कटिंग करता. पण भेदभाव कशामुळं? एक गाडी घेता तुम्ही ठीक आहे. एक गाडी घेतली ना तुम्ही, प्रत्येक बैल आला का बिंजोरची गाडी घेतली मधून. बाकी गुलाबाची फुलं वगैरे लावतात. पण आता आपण काहीतरी आज वेगळं केलं, की मोरपंख लावले. आपण याच्या आधी पण 1-2 बैलांना बघितलं होतं लावलेलं. छान दिसतं त्याच्यामुळे मी पण आज नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळा मोरे या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज भिवंडी कोंडगाव मैदानामध्ये कोलिवली कल्याणचा शंभू आज गुलाल प्राप्त झालेला आहे. दादा काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? आजच्या गुलालाबद्दल म्हणजे आता बऱ्याच दिवसांनी आपला गुलाल झालाय. आता कमीत कमी 4 अड्डे तरी बैलाला गुलाल नव्हता. कारण की पैऱ्यावाल्याची साथच भेटत नव्हती. बैल निकालाला कमी पडायचा पैऱ्याचा. त्याच्यामुळं चांगल्या-चांगल्या गाड्यात मार खाल्ला बैलांनी. आज एक बैल सांगून शर्यत होती. आपला बैल लपून होता आणि समोर कुंभारकर पाटा तेजा निघाला आणि आपण शंभू टाकला होता. बघा कुठेतरी बैलांनी 4 मैदानात संघर्ष केला, पण आज करून दाखवलं, गुलाल प्राप्त झाला. बैल पहिलेपासूनच पळतोय. पण कसं झालंय आताच्या याला मोठी-मोठी लोकं आहेत ती त्यांच्या त्यांच्यातच खेळतात. बारीक बैलवाल्याला बैल देत नाही. बारीक बैल मालकांची पण बैलं पळणारे आहेत. पण मोठे बैल मालक काय करतात, ते त्यांच्या त्यांच्यातच पळतात. बाकीची बैलं उजेडात न्यायला बघत नाही. ते ओळखीच्या ह्याच्यात ते त्यांच्या त्यांच्यात पळतात. बारीक बैलाला बैल देत नाही ते. अ, मैदान 2 दिवसावर आल्यावर पण कारण देतात. बैल न्यायचा नाही, हे असं-तसं आणि मैदानाला मोठा बैल पैरा झाल्यानंतर बारीक बैलवाल्याला फसवतात, की बैल नेणार नाही, पण मैदानाला बैल येतोय. असं आम्ही बऱ्याच वेळेला बघितलंय. अ, जे मोठे गाडा मालक आहेत ते त्यांना वाटतंय, की गरीब गाडा मालकाला बैल दिला तर आमचं कुठेतरी प्रतिष्ठा कमी होईल. काय सांगाल? असं काही नसतं. गरिबाचा पण बैल पळतोच. पण त्यांची एक फक्त त्यांचा विचार वेगळा असतो, की बारीक बैलगाडा मालकात पळेल त्यांना माहिती आहे, गाडी पडली जर आपल्या बैलाचं नाव कमी होईल. पण असं काही नसतं. बारीक बैलवाल्याचा पण बैल पळत असतो. पण कुठेतरी काहीतरी कारणामुळे ते पण मोठी शर्यत करू शकत नाही किंवा पैऱ्यामुळे कुठेतरी मोठी गाडी ते पकडू शकत नाही. एवढंच कारण असतं. स्वतः आपण बघतो आता गोलिवलीच्या सोन्यामध्ये बैल पळाला देसाईला. आता 1 नंबरच्या बैलामध्ये बैल पळाला होता. तरी पण बैलाला आतापर्यंत तरी पैरा होत नाही. आता नाशिकवरून बैल आणला होता आपल्याच गावातल्या पोरांनी. त्या बैलाला दिला होता बैल, एक बैल सांगून. बघा मित्रांनो, खूप सुंदर असा गुलाल प्राप्त झाला होता. कारण 26 जानेवारीचा देसाईच्या मैदानामध्ये टॉपमध्ये गाडी पळाली होती आणि तरीही कुठेतरी पैराला अडचण येते आणि 4 मैदानांना गुलाल प्राप्त झाला नाही. पण आज ते शंभूने करून दाखवलं. काय सांगाल? शंभूवर आम्हाला खूप विश्वास होता. त्याच्यामुळे आम्ही एक बैल सांगून गाडी जमवली होती आणि आम्हाला आधीच समजलं होतं, की समोर कुंभारकन पाडाचा तेजा. आता तो एक बैल त्याने काल गाजवलेला बैल आहे. पण आम्हाला समोर माहीत पडला होता, की तेजा पळणार आहे. तरी पण आम्ही पोरांना सांगितलं, की चालेल, आपल्याला काय हरकत नाही. कारण की आपला बैल आता त्या रेंजला बैल पळतोय. त्याच्यामुळे बैलावर विश्वास होता, की गाडी 100% लागणार. बैलांनी करून दाखवलं. अ, आज कोंडगावच्या मैदानामध्ये खूप सुंदर असा गुलाल झाला. काय सांगाल कमिटीबद्दल? कमिटीचं आयोजन इथं छान असतं. कारण की बाहेर अड्ड्याला आपण कुठं गेलो, तर खूप गर्दी असते. मोठ्या-मोठ्या बैलवाल्यांना मधून एंट्री देतात. आता इटाड्याच्याच मैदानाला आम्ही गेलो होतो. तिथं आयोजन सुंदर होतं. पण काही कारणास्तव बैलगाडा मालकामुळेच तिथं पण उशीर झाला. 12 वाजता गाडी खाली गेली होती. संध्याकाळी 6:15 वाजता गाडी सुटली. गाडी धाग्यात मार खाली. पण त्याला पण कारण काही बैलगाडा मालकच आहेत. 12-12 वाजता आम्ही बैल लाईनीला लावतो आणि तुम्ही मध्ये आणून टाकता. तुम्ही पण काहीतरी विचार करायला पाहिजे. अ, बघा मित्रांनो, खूप चांगलं दादाने सांगितलं. कारण आत्ताच्या ज्या क्लायमेटनुसार बघितलं तर ऊन खूप आहे आणि त्याच्यानुसार कुठेतरी कमिटीने थोडासा काहीतरी सुविधा केली पाहिजे खाली गाड्या उभ्या राहायला. कारण खूप गर्दी असते. इटाड्या मैदानामध्ये ते दिसून आलं. कारण जे छोटे-छोटे जे गाडा मालक होते, त्यांनी नावं खूप मागे घेतली. नावं मागे घेतली. पण आता ठाणा रायगड पालघर कमिटीने निर्णय काढलायच, की 10-15 गाड्या झाल्या, की एक गाडी मधून घ्यायची बिनजोडची. एक घ्यायची वेळ ठीक आहे.
पण तुम्ही बॅरिकेड काढला की सगळ्याच गाड्यांमधून घेता. मागून पहिले आलेली बैलं मागेच राहतात. संध्याकाळ होते त्यांना. मग त्यांची तुम्ही सांगता मोठी गाडी. आता मोठी पैसे आता पैसे तुम्ही यांचे पण कटिंग करता, मोठ्या गाडीचे पण कटिंग करता. पण भेदभाव कशामुळं? एक गाडी घेता तुम्ही ठीक आहे. एक गाडी घेतली ना तुम्ही. प्रत्येक बैल आला का बिनजोरची गाडी घेतली मधून. बाकीची बैल गरिबाची बैल अशीच मागे राहतात. इटाड्याच्या मैदानात किती लांबून बैल आलती. काही बैलांनी तर दुपारीच बैलं सोडून नेली. कारण की त्यांना माहीत होता की गाडी होणार नाही आपली. तर का तरी मोठ्या बैल मालका बरोबर आहे. कारण आता येणाऱ्या काळामध्ये 22 तारखेचा जो मैदान पडतोय कर्जत केसरीमध्ये कर्जतमध्ये कलंबोरीच्या वाडीला कसं नियोजन बघायला मिळणार? आता आज गुलाल झालाय म्हणजे आता बैल न्यायचं तर आम्ही ठरवलंयच. जसा पैरा होईल ज्या रेंजचा, तर तेव्हा आम्ही फिक्स करू की मैदानाला बैल न्यायचा की नाही न्यायचा. जास्तीत जास्त तर 70% तर इच्छा आहे आपली नेण्याची बैल. आता पैऱ्यावर डिपेंड आहे. आज एक वेगळा असा महादेवाच्या नंदीला सजवताना दिसलेला आहे. कारण मोर पिसं लावण्यात आलेली आहेत. काय सांगाल? काय जरासं वेगळं वाटतंय? आता सर्वच जण गुलाबाची फुलं वगैरे लावतात. पण आता आपण काहीतरी आज वेगळं केलं की मोरपंख लावले. आपण याच्या आधी पण 1-2 बैलांना बघितलं होतं लावलेलं. छान दिसतं त्याच्यामुळे मी पण आज घरचंच मैदान होतं आणि एक बैल सांगून गाडी होती. बैल लपवून ठेवला होता. त्यामुळे मी पण जरा बैल सजवूनच आणला. नाहीतर आपण एवढा बैल काही सजवून नेत नाही. देसाईच्या अड्ड्यात नेला होता आणि आता ही दुसरी बैल आहे. पण आज कुठेतरी आनंद व्यक्त करण्यासाठी शंभूने करून दाखवलं. नक्कीच. कारण 4 मैदान गुलाल नव्हता. इच्छा होतीच की आज गुलाल व्हावाच. कारण की सलग 4 मैदान गुलाल नव्हतं. त्याच्यामुळे पोरं पण कुठेतरी नाराज होती. पैऱ्याची साथच भेटत नव्हती आणि आपण ज्या रेंजचा पैरा मागतो मोठे गाडा मालक ते आपल्याला काही पैरा होत नाही तेवढा मोठा. पण आता पुढचं नियोजन बघू. चांगलाच बैल भेटला तरच बैल काढणार आहे आपण बाहेर. जर एखाद्या वेळेस समजा मोठ्या पायऱ्यामध्ये गाडी ज्यांनी पायऱ्या दिल्या नाही, तर त्यांचा नक्कीच कार्यक्रम होणार का? समोर जर एक बैल सांगून कधी विरोधात निघाला बैल ओळखीचा तरी पण आम्ही गाडी करणार. कारण की आपल्या बैलाला कुठेतरी कमी समजले म्हणजे त्या टायमाला त्यांना पण दाखवून दिलं पाहिजे. आम्ही पण कमी होतो का नाही. आज शर्यत त्यानंतर आपण फक्त एकच बघतो की आपला गुलाल कसा होणार. कारण घरी जाताना गुलाल महत्त्वाचा आहे. गुलाल झाला तर किती पण उशीर झाला तरी जायला आनंदच राहतो घरी. गाडी पडल्यानंतर थोडाफार हे होतोच, नाराज होतोच माणूस. पण गुलाल कसा घ्यायचा हेच पूर्ण दिवस डोक्यात असतं अड्ड्यात आल्यावर. कारण बघा ना, कारण एखादा पायरा होत नाही. आता टॉपमध्ये पळालेला नंदी 26 तारखेला आणि तरीही पायऱ्या वाचून राहतोय. म्हणजे कुठेतरी ती पण विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. आता 1 नंबरचा बैल 26 जानेवारीचा नामांकित मैदान असून तिथं आम्ही 1 नंबरच्या बैलात पळतोय तरी पण पैरा होत नाही. आता याच्यापुढं आपण ते काय आता जेवढे आपल्या ओळखीचे तेवढे बैल मागितले पण पैऱ्याला. काही जणांनी नकार दिला, काही जणांनी कारणं पण दिली. पण येणाऱ्या काळात अजून काही बैलाचं हे झालेलं नाही, दाताला बैल पूर्ण झाला नाही. आज ना उद्या बैल गाजणार टॉपमध्ये येणार. 100% गाजणार. त्या टायमाला आम्ही पण ज्यांच्याकडे पैरा मागितला होता, नकार दिला होता, आम्ही पण त्या बैलांना पैरा देणार नाही. आपण डायरेक्ट सांगतो. आता ज्याने बोलतात ना, ज्याने गार केले गंमतमध्ये, त्यांचा कार्यक्रम 100% होणार का? विरोधात बैल निघाला तर आम्ही सांगणार नाही की कॅन्सल करा गाडी. होऊन जाऊ दे. हार-जीत होणार आहे, खेळ आहे. पण गाडी मारल्यानंतर त्यांना पण कुठेतरी दिसेल की आपल्याकडून बैल मागत होते, त्या लेव्हलचा बैल आहे. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादाने सांगितलं. दादा जाता अजून एक प्रश्न. हा शर्यत क्षेत्र काय शिकून जातोय? शरीर क्षेत्र म्हणजे माणसाची ओळख नसते. जिथं आपली कमी ओळख असेल, इथं बिना ओळखीच्या माणसांशी लवकर ओळख होते. कोणी पण भेटला आजूबाजूला शर्यती बघताना, ती दोस्ती अशी होते की कायमची राहून जाते. प्रत्येक अड्ड्यात भेटल्यानंतर तो माणूस आवाज देणारच. बिना ओळखीच्या माणसाची दोस्ती करणारा हा खेळ आहे. आज तुमचे वडील सुद्धा मैदानामध्ये दाखल आहेत. काय सांगाल काका आहेत माझे दादांबद्दल? छोटे. हां. त्यांचं घरी पूर्ण दिवस त्यांचीच मेहनत असते आणि अजून एक काका आहेत लहान. ते आणि हे काका मी ते दोघंच बघत असतात. मी त्या दुकानावर असतो पूर्ण दिवस. पूर्ण दिवस मेहनत त्या दोघांची असते. हे काका तर पूर्ण दिवस बैलाजवळच असतात. त्याच्यामुळे बैल पण तेवढी इज्जत ठेवतो आमच्या अड्ड्यात आल्यावर. आज तुमच्या जोडीला सहकारी सुद्धा खूप आहेत. काय सांगाल सहकाऱ्यांबद्दल? सहकार्य आता सोबतच असतात. तुम्ही बघितलं होतं देसाईच्या मैदानात पण पूर्ण टीम होती. आज काही कारणामुळे कमी आहेत. दोघं-तिघंच आलेत सोबत. जवळ मैदान होतं त्यामुळे, पण बाहेर मैदान असलं की येतात सर्व. बघा मित्रांनो आणि सहकाऱ्यांशिवाय शर्यत क्षेत्र नाहीये. सहकाऱ्यांशिवाय नाही. कारण एकटा गाडा मालक एकटा असून काहीच होऊ शकत नाही. एकट्या माणसाचं काम नाही हो. पोरं साथीला असतील तरच खेळ होणार, नाहीतर नाही होऊ शकत. काय सांगाल? काय इच्छा आहे तुमची? मुंबईमध्ये कुठल्या महादेवाच्या नंदीसोबत पळण्याची इच्छा आहे? आपण आता आता प्रत्येकजण मुलाखत घेताना विचारतोच की तुमची कोणत्या बैलाची इच्छा आहे. पण आपण नुसतं बोलून होत नाही. कारण साधे-साधे बैलसुद्धा आपण पैराला मागितल्यावर नाकार देतात. लाईव्हच्या आपण समोर सांगणार, या बैलात पळायची इच्छा आहे, त्या बैलात. पण पैरा होईल याची गॅरंटी नसते. नुसतं आपण बोलून दाखवणार आम्हाला ह्यो बैल पाहिजे, तो बैल असं काही नाही. नशिबात असेल त्याच बैलाशी पैरा होतो. जर आपला बैल तेवढाच धमकीत पळण्यासारखा आहेच, तर बोलण्यात काय अर्थ आहे? पळण्यात आहे, पण समोरच्याला ते समजत नाही ना. आता 1 नंबरच्या बैलात पळून सुद्धा पैरे झाले नाही. आता याच्यापुढे आपण तर काय बोलू शकत नाही. कारण की आम्ही लय जणांकडे त्या बैलाच्या शूटिंग देऊन सुद्धा पैऱ्याला नकार देतात. तर याच्यापुढे आता काहीच नाही. 1 नंबरच्या बैलात पळून जर पैरा नसेल होत,
तर याच्या पुढे आपण काही नाही बोलू शकत. बघा मित्रांनो, आज एक नंबरमध्ये बैल पळाला, पळतोय आणि तरी पण पैऱ्यासाठी खूप अडचणी येतात. आज कुठेतरी हे थांबलं पाहिजे. कारण गरीब गाडा मालकांना सुद्धा वर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आजच्या नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. तुमच्या चॅनलला सुद्धा शुभेच्छा 2 वेळा मुलाखत घेतल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.